आम्ही बनवतो उडद डाळीचे पापड. गरमी सुरू झाली ते आपली सगळी ही कामं सुरू होतात आणि या सगळ्या गरमीत जी आम्ही कामं करतो त्याला अगोटीची कामं बोलतो. म्हणजे मसालो बनवणं, असं सुकवण घालणं. अस्सलाम वालेकुम, माझं नाव रुमैसा आहे आणि मी कोकणात राहता. नाश्त्यासाठी मी बनवत होतो आलूचे गरमागरम पराठे. माशाला मोप जबरदस्त बनले होते. नाश्ता वगैरे झाला आणि ते मम्मी कुटत होते पापडाचं पीठ आणि ती काय काय मम्मीने घेतली मी त्याच्यात कॅप्चर नाही केलो. जर तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे तर मी परत पापड बनवणार आहोत, मी तुमच्याजवळ नक्की शेअर करीन. आणि ही पीठ कुटियाचा बेस ओव्हरनाईट मलून ठेवायचा, मग कुटियाचा आणि त्याला असं स्ट्रेच करायचं ज्याने की ती सॉफ्ट होते आणि ही धाग्याने त्याला कापतात, त्याचे उंडे बनवतात. आणि कच्चे पापडाचे उंडे कोणी कोणी खाल्ला नाहीत मला कमेंट करून नक्की सांगा. आणि गावठी पापड खायची मज्जाच मोप अलग असते. मोप जबरदस्त पापड बनले होते. त्यानंतर हाते मी बनवत होतो भिरडा आणि सोबतच बनवत होतो ठेचा, यानी की खरडा पण बोलतात ह्याला. बेस लसूण, जिरा, मिरची आणि शेंगदाणे आणि धनिया ती बेस भुजून घ्यायचा, त्यात थोडंसं नमक टाकायचं आणि त्याला दरदरा पिसून घ्यायचा. पुढची क्लिप्स मी नाही घेतलो कारण थोडी बिझी होती. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही थोडा रेस्ट केला आणि मग रानात गेलो. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग पसंत आलो असेल. मिळूया नेक्स्ट व्लॉगला. अल्लाह हाफिज.